बोल मस्तकों के झुंड, आज जंग की घड़ी की तुम गुहार दो। प्रचंड बोल मस्तकों के झुंड, आज जंग की घड़ी की तुम गुहार दो। आन बान शान या की जान का हो दान, आज एक धनुष के बाण पे उतार दो। आरंभ है प्रचंड बोल मस्तकों के झुंड, आज जंग की घड़ी की तुम गुहार दो। आन बान शान या की जान का हो दान, आज एक धनुष के बाण पे उतार दो। आरंभ है प्रचंड। मन करे सो प्राण दे, जो मन करे सो प्राण ले, वही तो एक सर्वशक्तिमान है। मन करे सो प्राण दे, जो मन करे सो प्राण ले, वही तो एक सर्वशक्तिमान है। विश्व की पुकार है, ये भागवत का सार है कि युद्ध ही तो वीर का प्रमाण है। कौरवों की भीड़ हो या पांडवों का नीड़ हो, जो लड़ सका है वो ही तो महान है। जीत की हवस नहीं, किसी पे कोई वश नहीं, क्या जिंदगी है ठोकरों पे मार दो। मौत अंत है नहीं तो मौत से भी क्यों डरे, ये जाके आसमान में दहाड़ दो। आरंभ है प्रचंड बोले मस्तकों के झुंड, आज जंग की घड़ी की तुम गुहार दो। आन बान शान या की जान का हो दान, आज एक धनुष के बाण पे उतार दो। आरंभ है प्रचंड। वो दया का भाव या कि शौर्य का चुनाव, या कि हार का वो भाव, तुम ये सोच लो। वो दया का भाव या कि शौर्य का चुनाव, या कि हार का वो भाव, तुम ये सोच लो। या कि पूरे भाल पर जला रहे विजय का लाल लाल ये गुलाल, तुम ये सोच लो। रंग केसरी हो या मृदंग केसरी हो, या कि केसरी हो ताल, तुम ये सोच लो। सगळ्या महिला भगिनींना याबद्दल आम्ही आमच्याकडून सगळ्यांकडून आभार, कारण पर्यावरणाचं जे नियंत्रण समतोल जे बिघडलेलं आहे, आज तुम्ही 50 झाडं लावून त्याची सुरुवात केलेली आहे त्याला समतोल करण्याची। आणि शेंबाळ पिंपरीमध्ये जर महिला भगिनी अशाच काम करत राहिल्या तर मला वाटत नाही पिंपरीचं भाग्य उजळायला काय वेळ लागेल। तर असंच काम करत राहणे। आता तुमचा हा जसा कार्यक्रम सक्सेसफुल झाला तर माझा प्रत्येक कार्यक्रमाला किंवा सगळ्यांचं सहकार्य राहील। आणि आपण मांडायचं ते मदत करतात। आणि बाकी ज्या गोष्टी आहेत जसं की स्पर्धा वगैरे काही आहे त्या आपण व्यवस्थित नियोजन आजच्या दिवशी नियोजन करणे आणि संयोजकाला सांगणे। आणि दुसरं एक म्हणजे आपले PSI देशमुख साहेब यांना पण आम्ही धन्यवाद देतो की आपण या ठिकाणी उपस्थित राहिले। आणि त्यानंतर उत्तम भाऊ यांना पण आमच्याकडून धन्यवाद, कारण त्यांनी निसर्गप्रेमी आहेत, वृक्षप्रेमी आहेत त्यांनी आम्हाला झाडांबद्दल माहिती देऊन खड्डे स्वतः सकाळी तयार करून सर्वांना मदत केली। आणि महिला भगिनींना दुर्गा मंडळ जे आहे या महिला भगिनींना असंच हे कार्य करत राहावं। दरवर्षी हेच कार्य जर करत राहिलो आपण तर आपल्याला नवीन नवीन गोष्टी काय करता येतील, अजून त्याच्यात अजून बदल काय करता येतील हे पण आपल्याला कळून राहील। असंच आपण सर्वजण एकत्र येऊन करू। या ठिकाणी आपला आज वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न झाला, त्याबद्दल आपण सगळे आणि सगळ्यांकडून आपण धन्यवाद देतो। म्हणजे विषय तर तो आहे बघा, टेलिव्हिजन आणि मॉडर्न टेक्नॉलॉजी आणि मोबाईल याचा विद्यार्थी जीवनावर होणारा परिणाम। म्हणजे आता इथं आई सगळे लोक आहेत, तुमचे मुलं जे 5व्या वर्गाच्या वर आहेत, 6व्या वर्गाच्या वर आहेत, त्यांच्या आकलनानुसार त्यांना हे गोष्ट सांगायची। मी तुम्हाला आता मुद्दाम टॉपिक सांगायलो की तुम्हाला त्याच्यात हे करता आलं पाहिजे की घरी तुम्ही सुद्धा त्याच्या डोकं लावून त्याला लिहायचं आणि त्याला सांगायचं। आता याचा फायदा एकच आहे
मार्क किंवा नंबर कोणाचा काही येईना, पण आपले जे विद्यार्थी समजा तुमचे जे मुलं आहेत पाल्य आहेत, मोबाईल वापरू नये म्हणून तुम्ही रोज त्यांना धिडकावत असाल, कारण काही काही आई लोकांना सवय असते जेव घालायचं म्हणजे त्याला मोबाईल हातात देणार, पण तुम्हाला ते मोबाईलचे दुष्परिणाम नाही माहित. आलं का लक्षात? जशा चिमण्या वाचल्या नाही ना टावरच्या रेजनं, तसं आपल्या मेंदूवर काही परिणाम होत नसेल का? होते. बहिरे होतात ना लोक खूप वर्ष जर असं मोबाईल बोलत राहिले काही तर हे जे परिणाम आहेत हे पुढच्या पिढीवर होणारच आहेत. मग हे टाळण्यासाठी त्यांना हे आता मी तुम्हाला एक मुद्दे सांगायलो की तुम्ही जे आता त्यांचं लिहून घेणार आहे ना घरी, त्यांना स्वतः ते लिहिता त्यांना कळते, अरे बापरे असं पण होतं. मी मागच्या वेळेस ते सांगितलं होतं ना की या मोबाईल वापरल्यानं असं होते, मग मला हे नाही नको देऊ तू, हे असं जेव्हा ते म्हणाल ना तुम्ही सक्सेस झाले त्या गोष्टीमध्ये. म्हणून त्याचं आपलं तात्पर्य आहे हे निबंध स्पर्धेचं की हा टॉपिक आपण घेण्याचा हे मुख्य उद्देश आहे की त्यांनाच ते स्वतः कळावं. दुष्परिणाम त्यांना सांगायचं मला आता आम्ही पेशंट चेक करताना काय होतंय की प्रत्येक पाल्य जेव्हा येतो, पाल्याच्या म्हणजे आई वडील जेव्हा येतात पाल्याचे, ते काय म्हणतात माहिती आहे का की हे खूप हुशार आहे, हे लगेच मोबाईलचं कोड उघडते, युट्यूब उघडते, त्याला हुशारी म्हणत नाहीत. माझी पहिली गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही, ती हुशारी नाही, ते फार सोपं काम आहे. आलं का लक्षात? तर ते तुम्हाला हे सगळं बदलायचं आहे, पुन्हा त्या बटनाच्या मोबाईलवर यायचं आहे. नाही नाही, हे आवश्यक आहे. यांनी डोळ्याचे आता आपल्या पिंपरीमध्ये 2 रेटिना कॅन्सरचे पेशंट आहेत, डोळ्याचे कॅन्सरचे. बच्चू एक 2 वर्षाचा आहे, एक 4 वर्ष आहे. तुम्हाला माहित नसेल तर सांगतो बरं मी. आता हे रेटिनोब्लास्टोमा किंवा ह्या ज्या गोष्टी होतात ना, हे आईज लीडवर प्रॉब्लेम होतात, आपले कॉर्न सेल्स डिक्रीज होतात आणि आपली आयसाईट कमी होते. तर हे सगळे जे प्रॉब्लेम आहेत ना, हे तुम्हाला काहीच कळत नाही जोपर्यंत डोळे जात नाहीत. काल एक 7 वर्षाची पोरगी होती, मी तिला चष्मा लावायला सांगितलं, तिला चष्मा लागतोय. म्हणजे आता हे इतक्या लवकर का होतंय? आम्हाला जे दिसतंय ते सांगतो मी तुम्हाला. तुम्हाला ते फार चांगलं वाटतं की लेकरू मोबाईल घेऊन खेळायला, तुमचं काम चालू राहते, तुम्हाला ते वेळ भेटते, पण त्याचं नुकसान आयुष्यभराचं आहे, एका दिवसाचं नाही. त्याच्यामुळे निबंध स्पर्धेवर तुम्ही जेव्हा टॉपिकवर तुम्ही आता स्वतः जे लिहिणार त्याच्यासोबत मिळून, त्यावेळेस त्याला सांगताना त्याला कळलं असं करा, म्हणजे जेणेकरून त्याला पण कळलं पाहिजे की बाबा हे काय आहे. तर हे एक माझा मुद्दा होता. बाकी तर सोपे विषय आहेत. रांगोळी स्पर्धा सांगायची गरज नाही तुम्हाला. रांगोळी स्पर्धेमध्ये लेडीजनी चांगला भाग घ्यावा. देशप्रेमी असल्यामुळे या देशावर काय काय रांगोळी करता येते या प्रकारच्या रांगोळी आहेत. अध्यक्ष साहेब कुठे गेले? तुम्ही ते मुद्दे आहेत ना, ते मुद्दे त्यांना तुम्ही आता याच्यावर हे करा, हायलाईट करा. नाही, यांनी आता काय केलंय, निबंध स्पर्धा लिहिले, मी तिथे लिहून दिलं होतं पूर्ण, पण ते अर्धवटच झालं. निबंध स्पर्धा द्यायची आपल्या ते विषय सांगा तुम्ही. मोबाईलचे दुष्परिणाम आहेत, सरळ सांगायचं, मोबाईलचे दुष्परिणाम काय काय विद्यार्थी जीवनावर होणारे मोबाईल आणि टेलिव्हिजनचे दुष्परिणाम, विशेष करून लहान मुलांचे 5वी ते 10वी. आणि संध्याकाळी आरतीला महिला वर्ग जास्त जमते ना, त्यावेळेस या हे प्रोग्राम सांगा, कारण नंतर तुम्ही वेळेवर आदल्या दिवशी नाही सांगितलं ना, ती तयारी होणार नाही ना. कारण आता हे झालं, आता 2 दिवस राहिले, निबंध लिहायला चालू करा आजपासूनच. याच्यामध्ये आपल्या इथून जे गव्हर्नमेंट अधिकारी लागलेले आहेत, जेव्हा काही अशी विशेष कार्य करणारे किंवा ज्यांनी केलेले आहेत, अशा लोकांचे सत्कार करायचे आहेत. तर तुम्ही ते निवडून काढा. ओमबागुड गेले ते तुम्हाला जसं ते सांगितलं तसं ते हे कामं महत्वाचे पहिले झाले पाहिजे. उद्या लिस्ट फायनल होते. फायनल फायनल उद्याला तुम्हाला टाकून देईन मी. येस फायनल झाली पाहिजे. फायनल होते. पुन्हा तुमच्या आदर्श दुर्गा उत्सव मंडळाला हार्दिक 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 शुभेच्छा. तुम्ही दरवर्षी असाच उत्सव करत राहो. आज आपला वृक्ष उत्सव झालेला आहे.